नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रॉफिटवाली शेतीमध्ये मी संकेत बोटे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन मध्ये पहिली फवारणी केव्हा घ्यायला पाहिजे? तर सोयाबीन जेव्हा सोयाबीन 25 ते 30 दिवसाची होईल त्यानंतर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सोयाबीनमध्ये चक्री भुंगा किंवा खोड माशी याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर हा प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी आपल्याला UPL कंपनीचं आर्गाइल 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे. तसेच दुसरं कीटकनाशक ते म्हणजेच की सिजंटा कंपनीचं अलिका 10 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे. या दोन्हीपैकी तुम्ही एका कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीनच्या फुटवेवाढीसाठी आपल्याला या ठिकाणी ICL कंपनीचं 113624 हे विद्राव्य खत वापरायचं आहे. त्याचं प्रमाण जे राहणार आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी टॉनिकचा देखील वापर करू शकतो. तर पहिलं टॉनिक आहे ऑक्सिजन, आपल्याला 50 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकता. तर दुसरं टॉनिक बघायला गेलं तर आहे PI कंपनीचं बायोविटा X हे 40 ml आपल्याला प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे. या सर्वांचा जर आपण प्रॉपर उपयोग केला तर जे चक्रीभुंगा आहे किंवा खोडमाशी आहे याचा पूर्णपणे प्रादुर्भाव संपुष्टात येणार आहे व आपल्या सोयाबीनची चांगली ग्रोथ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रॉफिटवाली शेतीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.